मैं हूं शाह मोहम्मद इमरान और आप देख रहे हैं जाग मेरे शहर न्यूज़ चैनल। महाराष्ट्र की वजीर तालीम वर्षा गायकवाड़ ने अपने ट्विटर हैंडल पर ऐलान करते हुए कहा कि पहली जमात से 8वीं जमात तक सभी स्टेट बोर्ड के स्टूडेंट्स को प्रमोट किया जाएगा और उनके इम्तहानात नहीं होंगे। यानी अगर कोई तालिब इल्म छठी जमात में है तो उसे बिना इम्तहान के 7वीं जमात में प्रमोट कर दिया जाएगा। इस ऐलान से कहीं ना कहीं पहली से लेकर 8वीं जमात के स्टूडेंट्स को एक बड़ी राहत मिली है और उन तलबा के लिए बड़ी खुशखबरी है, क्योंकि ये स्टूडेंट्स बिना इम्तहान दिए अगली क्लासों में प्रमोट हो रहे हैं। साथ ही साथ वर्षा गायकवाड़ ने यह भी कहा कि 9वीं और 11वीं जमात के बारे में जल्द ही फैसला लिया जाएगा, जबकि कुछ स्कूलों में 9वीं के इम्तहानात अभी जारी है और कुछ ही पेपर्स बाकी है। आइए इस मामले में मिनिस्टर वर्षा गायकवाड़ ने क्या कहा, उनकी वीडियो भी देखते हैं। नमस्कार। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्या तऱ्हेने कोरोनाची रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, अशा परिस्थितीमध्ये आज मी आपल्याशी संवाद करत असताना 1ली ते 8वी याचे जे आहे ते वार्षिक मूल्यमापन संदर्भामध्ये मी आज आपल्या सगळ्यांशी बोलणार आहे। मला सांगायला पाहिजे की मधल्या काळामध्ये आपण ऑनलाईन, ऑफलाईन, यूट्यूब, गुगल याच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवलं। खरं तर 1ली ते 8वी मध्ये, 1ली ते 4थी मध्ये आपण शाळा या वर्षभरामध्ये सुरू करू शकलो नाही। 5वी ते 8वीच्या शाळा आपण सुरू केल्या, परंतु काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या, काही ठिकाणी शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत आणि ज्या ठिकाणी शाळा सुरू झाल्या त्या ठिकाणी सुद्धा त्यांचं पोषण काय पूर्ण करू शकले नाही। परंतु आपण सातत्यपूर्ण हा प्रयत्न करत होतो की मुलांपर्यंत विविध माध्यमातून शिक्षण पोहोचावं आणि मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये। परंतु आता कोरोनाची परिस्थिती पाहता आणि मुलांच्या बाबतीमध्ये जे त्यांचं वार्षिक मूल्यमापन आहे त्या संदर्भामध्ये निर्णय घेत असताना आम्ही असा आज शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून निर्णय घेत आहोत की 1ली ते 8वीचे जे विद्यार्थी आहेत आरटीईच्या अंतर्गत, म्हणजे शिक्षणाच्या मोफत अधिकाराच्या कायद्याच्या अंतर्गत खरं तर या मुलांचं वर्षभराचं जे आहे ते मूल्यमापन बघितलं पाहिजे, त्यांनी कशा तऱ्हेने अभ्यास केला त्यात त्याचं मूल्यमापन केलं पाहिजे। परंतु यावर्षी जशी परिस्थिती आपण सगळेजण जाणता त्यामुळे हे यावर्षी होणं शक्य नाही आणि म्हणून आम्ही आज शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून निर्णय घेत आहोत की राज्यामधले जे विद्यार्थी आहेत, जे 1ली ते 8वीचे विद्यार्थी आहेत, शिक्षण हक्क अधिकाराच्या अंतर्गत जे विद्यार्थी येतात त्या सगळ्या विद्यार्थ्यांना सरसकट जे आहे ते ज्यांचे जे आहे त्यांना पास करून त्यांना पुढच्या वर्गामध्ये पाठवण्यासंदर्भामधला निर्णय हा शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आम्ही आज घेत आहोत। आणि मला या ठिकाणी सांगायला पाहिजे की आपण हे सगळं करत असताना विविध मार्गातून मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न या मधल्या काळामध्ये करण्याचं काम केलं, परंतु आजचा निर्णय हा आम्ही घेत आहोत की 1ली ते 8वीच्या जे विद्यार्थी आहेत, जे आरटीईच्या अंतर्गत आहेत, अशा विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गामध्ये आपण पाठवण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांची वर्गोन्नती करण्याचा आपण या ठिकाणी निर्णय घेतला आहे। सगळ्यांचे धन्यवाद। ऐसे ही देखते रहिए जाग मेरे शहर न्यूज़ चैनल, कैमरामैन अमानुल्लाह के साथ। अवामी बेदारी वाले वीडियोस देखने के लिए हमारे न्यूज़ चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन के बटन पर क्लिक करके ऑल का ऑप्शन सिलेक्ट कर लें, ताकि हमारी हर वीडियोस की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।